नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही म्हणत असता की हे कल्याणी आपल्याला कम बाय बाय करू राहिली. आज जाणार आपल्याला बाणगुर. अजयचा कॉल आलता की म्हणे मुक्ताईनगरच्या यात्रेला येऊन जा म्हणे तिघही जण. आज ऋषा म्हणे की गाडी म्हणे भाऊ मी घेतो चालू. माझ्या डोक्यात तर एकच गाणं वाजलं. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. काऊन की भाऊ पुरे हॅवी ड्रायव्हर आहे गाडी चालवायला. मग आलो आम्ही आडोळ मध्ये आणि आडवून सारखं जाणार आम्हाला कुऱ्याला. ऋषाला म्हटलं की पुऱ्या ताकदच्या गाडी चालवा म्हटलं. मग आलो कुऱ्यामध्ये. कुऱ्यामधून म्हटलं भाऊ थोडीशी आरामशीरच घे गाडी. नशीब चांगलं होतं आज की आज कुऱ्यामध्ये एवढी गर्दी नव्हती. संध्याकाळचा टाइम होता त्या धुपेश्वर पुलावर थंड लागत जात जाय. काही दिवस म्हटलं अजून थंड लागेल. मग त्याच्या बाद तर चांगला कडक उन्हाळा आहे म्हटलं. भोले बाबाचं आम्ही दूरदर्शनच घेतलं. मग भानगुरा जायसाठी हा नरवेल म्हैसवाडी हा रस्ता शॉर्टकट आहे. बाकी रस्ता हा टू व्हीलर साठी चांगला आहे पण फोर व्हीलर साठी इकडे जमत नाही एवढं. नरवेलच्या बाहेरचा हा रस्ता म्हटलं चांगला झाला असेल पण अजून बी हा चांगला काही झाला नाही. नरवेल मधून गल्ली गल्लीने 300 स्पीडने मग गाडी काढली. मग आलतो म्हैसवाडी मध्ये. म्हैसवाडी मधून लयच जणांच्या कमेंटा आलते की म्हैसवाडी घेतली नाही. खैसून घेतली म्हैसवाडी. म्हैसवाडी मध्ये बी आपले नातेवाईक तर आहे. आलो दसरकडे MIDC इकडला रस्ता जाते वाघोळ्या. हडीलिवीला मलकापूर 11 किलोमीटर. खामगाव अकोला सरळ रस्ता आहे. बाकी म्हटलं हवे रोडनं हे फुलं म्हटलं एक नंबर लावेल. हे काम पटलं म्हटलं बा आपल्याला. ऋषा म्हणे पहिले आपल्याला घोडस गावाला जाणार म्हणे. पहिले आपल्या मावशीची भेट घेणार म्हणे. मग आलो घोडस गाव. मावशीच्या घराचा म्हटलं रस्ता सांग भाऊ म्हटलं मी गाडी तिकडेच चालले तो. आणि घोडसगाव मध्ये आल्यावर मालूम पडलं की अडी चोऱ्या तर म्हणता खूपच उर राहिल्या. शंकराने त्या गोष्टीला खूपच सिरियस घेतलं. चहा तर मी कधी घेत नाही पण कोण प्रेमान दिला तर घ्यायच लागते. शंकर्या म्हणे जाता जाता म्हणे आकाश भाऊची भेट घेऊन जाऊ म्हणे. आकाश भाऊच्या दुकानावर येऊन मग आकाश भाऊची भेट घेऊन मग निघलो भानगुऱ्या अंगी. काऊन की आज संध्याकाळीच आपल्याला जाणं होतं मुक्ताबाईच्या यात्रेला. पार्ट 2 पाहासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करून घ्या. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.